ते आत्मसात करायला द्यायचं. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज एक अतिशय दुर्मिळ असा योग आपल्याला आलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी प्राणार्पण अनेक हारापेक्षा सोसल्या अशा 2000 देशभक्तांच्या कार्याचं ते देशभक्तांची छायाचित्र आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची. समर्पित आयुष्य कसं असावं, राष्ट्राच्या प्रती समर्पित आयुष्य कसं असावं, हे आपल्याला आदरणीय शहाजाने सरांकडे पाहून कळतं. ते इथे आपल्याकडे दापोलीला एक 25 वर्षापूर्वी कस्टम ऑफिसर म्हणून होते. पण ते कस्टम ऑफिसर म्हणून कमी आणि प्रबोधनकार म्हणून जास्त अशी त्यांची भूमिका होती. एक स्वच्छ चारित्र्याचा सरकारी अधिकारी, प्रामाणिकपणे स्वतःची सेवा करणारा आणि समाज सेवा करणारा हा अभावाने बघायला भेटतो. ते आपल्याला शहाजाने सरांच्या रूपात पाहायला मिळतं. ते सेवेत असतानाही समाज सेवेची, राष्ट्र सेवेची अनेक कामं करत होते. परंतु नंतर कर्नाळाचार्य ट्रस्ट ही एक विश्वस्त संस्था स्थापन करून, स्वयंसेवी संस्था स्थापन करून तिच्या माध्यमातून, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध समाजोपयोगी कार्यक्रम हे त्यांनी राबवत आहे. आणि त्यांचा व्यासंग इतका प्रचंड आहे. देशभक्त कोश 10,000 देशभक्तांची माहिती संकलित करत, ती एका ठिकाणी संकलित करणं ते आपल्याला त्याच्या सीडीच्या रूपात ते आपल्याला देणार आहे. म्हणजे 10,000 आपल्याला विचारलं तर मोठी काही नावं आपल्याला घेता येतात की आपण इतिहासानं ते शिकलो. पण त्यांच्यापेक्षाही अज्ञात जे देशभक्त आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत, क्रांतिकारक आहेत, त्यांची माहिती तुम्ही इथे आज पाहणार. त्या 10,000 पैकी 2,000 देशभक्तांचं माहिती विषयक प्रदर्शन आपण इथे भरवलेलं आहे. तर ते आवर्जून पहा, नीट पहा, कंटाळा करू नका. कारण ह्या माणसांना अतिशय कष्ट उपसून हे प्रदर्शन, ही माहिती संकलित केलेली आहे. आणि ती संबंध महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तिन्ही राज्यांना हे मार्ग साधले आहे. जवळजवळ 20,000 किलोमीटरचा प्रवास करून आज ते आपल्या दापोलीमध्ये आलेले आहे. दापोलीचं आणि त्यांचं एक दृढ नातं आहे. अनेक जण त्यांच्या परिचयाचे आहे. मी कधी नव्हे तो कालचा आपल्या या कार्यक्रमात बाहेर स्टेटसवर ठेवला, सांगतोय माणसाची ओळख. तर संबंध देशातनं परदेशातनं त्याला व्ह्यू झाले, रिसीव्ह झाले, त्याच्यामध्ये नोंद करण्यासाठी अनेक आहेत. त्याच्यामध्ये दुबईमध्ये राहणारा माझा विद्यार्थी ॲग्रिकल्चर रहिमान चिपळूणकर, त्याचा मला मेसेज आला, सर हे शहाजाने साहेब आपल्या दापोलीला अबकारी कर खात्यात काम करणारे साहेब आहेत. जर असतील तर त्यांना माझा नमस्कार सांगा, मला त्यांच्याशी बोलायला आवडेल. रहिमान चिपळूणकर इथनं आमच्या कृषी महाविद्यालयातनं पदवी घेऊन गेलेला, दुबईवरून मेसेज करतो आणि सरांना पत्र, सरांची बोलण्याची इच्छा प्रदर्शित करतो. कारण सरांनी स्वदेशी तर एक त्याच्यात त्याला नोकरी दिली होती सुरुवातीला. आणि अगदी घरच्यासारखे त्यांचे संबंध असतात. असे अनेकांच्या घरामध्ये सरांची ओळख आहे. पण हे निवृत्तीनंतर सुद्धा किती महत्वाचं काम ते करतात. निवृत्तीनंतर नाही तर माणसं निवृत्तच होत जातात, परंतु राष्ट्राच्या प्रती ते सांगत नाही तुम्ही आम्ही देशभक्त आहोत. कारण आपले पूर्वज देशभक्त, त्यांनी चांगला शब्द वापरला, त्यांचा DNA आपला DNA एकच आहे, आपण भारतीय आहोत. कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा आहे, पण आपला DNA हा भारतीय आहे.
आणि त्यामुळे आपण देशभक्त आहोत. पण त्या देशभक्तांनी हे सोचलं ते आपल्याला सोचायला लागू नये. आणि आपला जो विश्ववंद्य भारत व्हावा अशी ती संकल्पना आपली आहे. विश्वभरा वसुधैव प्रतिष्ठा आणि वसुधैव कुटुंब हे विश्व माझं घर आहे असं आपली भारतीय संस्कृती सांगते. आणि तो सिद्ध करण्यासाठी जबाबदारी आपल्यावर तुमच्या माझ्या कर्तृत्वानं आपला देश घडवणार आहे. त्यामुळं आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि नंतरही इतर जाती धर्मांनी पदांवर काम करणारे आहोत हे लक्षात ठेवायचं, हे मनावर बिंबवायचं. आणि आपल्यामध्ये देशभक्ती आपल्या कृत्यातून दिसेल. देशाच्या विकासासाठी आपण प्रत्येक जण थारीचा वाटा कमी उचलू असा संकल्पाच्या दिवशी आपण करूया. हे प्रदर्शन श्रद्धेने लावूया, देशभक्तांना नमन करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.